नमस्कार, मी नवल शिंदे. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या ईश्वराला किंवा ज्या परमसत्याला आपण जगभर शोधत आहोत ते तुमच्याच शरीरात अशा ठिकाणी लपले आहे जिथे आपण कधी डोकावूनच पाहत नाही? आपण मंदिरे फिरतो, ग्रंथ वाचतो, पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही दर 24 तासांत नकळत 21,600 वेळा एक असा मंत्र जपताय जो थांबला तर तुमचे अस्तित्वच संपेल? प्राचीन ऋषींनी याला हंस म्हटले आहे. आजच्या या ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये आपण हंस उपनिषदाचे ते गुप्त विज्ञान डिकोड करणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक श्वासातील ईश्वराचा साक्षात्कार घडवून देईल. जर तुम्ही या धावपळीच्या जगात खऱ्या शांततेच्या शोधात असाल तर हा एपिसोड तुमच्यासाठी चेतनेचा सर्वात मोठा डिकोडिंग मॅन्युअल ठरणार आहे. शेवटपर्यंत जोडलेले रहा, कारण आज तुमच्या आणि ईश्वराच्या मधील शेवटची भिंत कोसळणार आहे. आपण झोपेत असताना किंवा गाडी चालवताना एखाद्यावर प्रचंड चिडलेले असतानाही आपल्या नकळत ना आपल्या शरीरात एक अत्यंत अचूक अशी सिस्टीम काम करत असते. हां, अगदी बरोबर. म्हणजे एक प्रकारचा मंत्र दिवसातून तब्बल 21,600 वेळा वाजत असतो. विचार करा, हे चक्र 1 सेकंद जरी थांबलं ना तर आपण ज्याला मी म्हणतो ते अस्तित्वच तिथे संपून जातं. होय ना, तेच तर. आपण नेहमी शांतता, सत्य किंवा देव शोधण्यासाठी बाहेरच्या जगात धावपळ करतो. कधी मंदिरे पालथी घालतो तर कधी जाडजोड ग्रंथ वाचतो. पण आज या सखोल चर्चेत आपण हंस उपनिषदाच्या आधारे एका अशा बायोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल सत्याचं विश्लेषण करणार आहोत जे थेट आपल्या श्वासातच दडलंय. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हा ग्रंथ कुठल्याही पोकळ तत्वज्ञानाची किंवा केवळ थिअरीची मांडणी करत नाहीये. अच्छा, म्हणजे हे फक्त फिलॉसॉफी नाहीये तर? अजिबात नाही. हंस उपनिषद हे मानवी चेतनेचे किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो त्याचं एक अत्यंत प्रॅक्टिकल असं डिकोडिंग मॅन्युअल आहे. सत्य हे बाहेर कुठे शोधायचं नसतं, तर ते आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या 2 श्वासांच्या मधील त्या अत्यंत सूक्ष्म शांततेत आधीपासूनच अस्तित्वात आहे. म्हणजे आपण जे शोधतोय ते आधीच तिथे आहे. अगदी. आपण स्वतःला एक साधक समजतो ज्याला काहीतरी मिळवायचं आहे, पण हा मूळ दृष्टिकोनच पूर्णपणे बदलावा लागतो. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. जर आपण शोधणारे नाही तर मग आपण कोण आहोत? आणि हा जो श्वासाचा 21,600 वेळा चालणारा मंत्र आहे ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला, तो नेमका काय आहे? कारण जन्मल्यापासून श्वास घेण्याची फक्त एक बायोलॉजिकल प्रोसेस आपण पाहत आलोय, त्यात हा मंत्राचा संदर्भ कुठून आला? हे बघा, जेव्हा आपण शांतपणे श्वास आत घेतो तेव्हा शरीरात एक अत्यंत सूक्ष्म असा सो हा ध्वनी निर्माण होतो. अच्छा, सो. हो. आणि जेव्हा आपण तोच श्वास बाहेर सोडतो तेव्हा हं असा ध्वनी तयार होतो. या दोन्ही नैसर्गिक ध्वनींना जोडलं ना की सोहम ही एक निरंतर चालणारी लय तयार होते. सोहम म्हणजे श्वासाची लय. बरोबर. संस्कृतमध्ये सोहमचा अर्थ आहे तो मी आहे, म्हणजे मीच ते परब्रह्म आहे. हे आपल्याला जाणीवपूर्वक बोलावं किंवा जपावं लागत नाही. म्हणजे ते ऑटोमॅटिक चालूच आहे. अगदी. म्हणूनच प्राचीन योगशास्त्रामध्ये याला अजपा गायत्री किंवा अजपा जप म्हटलं जातं. असा जप जो न जपताही अखंड सुरू आहे. बापरे, हे खूपच भारी आहे. पण इथे मला एक खूप मोठा विरोधाभास जाणवतो. कोणता? जर आपण सगळेच जण दिवसातून 21,600 वेळा मीच ते परब्रह्म आहे अशी घोषणा स्वतःच्या आत करत आहोत, तर मग आपल्या आयुष्यात इतकी बेचैनी, इतकी भीती आणि ताणतणाव का आहे? बरोबर विचारलं. आपण सगळेजण एखाद्या अथांग समुद्रात राहूनही सतत तहानलेल्या माशासारखे का वावरतोय? मला हे एका उदाहरणाने मांडायला आवडेल. समजा आपल्याकडे एक उत्तम दर्जाचा रेडिओ आहे, पण तो चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर सेट झाला असेल तर त्यातून मधुर संगीताऐवजी फक्त कर्कश गोंगाट किंवा स्टॅटिक ऐकू येईल. हो, फक्त खरखर ऐकू येते. हो ना. मग आपली अवस्था अशीच फ्रिक्वेन्सी चुकल्यासारखी झाली आहे का? हे रेडिओचं उदाहरण आपण थोडं अजून पुढे नेऊया. रेडिओमध्ये संगीत आधीपासूनच आहे, पण आपण स्वतःला तो गोंगाट समजून बसलोय. हंस उपनिषद आपल्याला ती ट्युनिंग दुरुस्त करायला शिकवतं. अच्छा, ट्युनिंग कसं करायचं ते शिकवतं? हो. महर्षी गौतम आणि सनत कुमार यांच्यातील एका संवादातून हे अतिशय स्पष्ट होतं. गौतमांकडे ना वेदांचं प्रचंड शाब्दिक ज्ञान होतं. त्यांना सगळी थेरी पाठ होती. म्हणजे एकदम स्कॉलर होते ते. अगदी. पण तरीही आतून एक प्रचंड अस्वस्थता होती, कारण त्यांच्याकडे तो अनुभव नव्हता.
त्यांनी जेव्हा सनतकुमारांकडे जाऊन याचं उत्तर मागितलं तेव्हा सनतकुमारांनी त्यांना ती गुप्त विद्या सांगितली जी मूळची भगवान शिव आणि पार्वती यांच्यातील आहे. हां. आपल्या आतल्या ह्या परमहंस तत्वाची ती विद्या आहे. आता हंस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लगेच तो पाण्यात पोहणारा पांढरा शुभ्र पक्षी उभा राहतो. पण साहजिकच इथे तो पक्षी अभिप्रेत नाहीये. मग हा हंस नेमका कोण आहे? उपनिषदामध्ये हंस हा आपला श्वास किंवा आपला प्राण आहे. आता हंसाचीच उपमा का दिली आहे तर पौराणिक कथेनुसार हंसाकडे नीरशीर विवेक असतो. नीरशीर विवेक म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करण्याची क्षमता, बरोबर? अगदी बरोबर. पाण्यात मिसळलेलं दूध दिलं तर तो फक्त दूध पितो आणि पाणी सोडून देतो. सत्य आणि असत्य वेगळं करण्याची हीच क्षमता आपल्या श्वासामध्ये आहे. थांबा, श्वासामध्ये सत्य आणि असत्य वेगळं करण्याची क्षमता कशी असू शकते? श्वास तर फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण आहे. तो हा नीरशीर विवेक कसा वापरतो? इथेच तर खरं विज्ञान दडलंय. आपण नेहमी एकतर भूतकाळाच्या विचारात असतो जे आता अस्तित्वात नाहीये, किंवा भविष्याच्या चिंतेत असतो जे अजून आलेलंच नाहीये. हो, आपलं मन सतत इकडे तिकडे धावत असतं. बरोबर. हे दोन्ही म्हणजे पाणी किंवा निव्वळ भ्रम आहे. पण आपला श्वास कधीच भूतकाळात किंवा भविष्यात नसतो. तो नेहमी वर्तमान काळात असतो. अरे वा, हे मी कधीच नोटीस केलं नव्हतं. हो ना. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण ओव्हर थिंकिंगच्या भ्रमातून बाहेर पडून आत्ता या सत्यात येतो. श्वास अशा प्रकारे सत्याला म्हणजे दुधाला भ्रमातून म्हणजे पाण्यातून वेगळं करतो. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. म्हणजे जोपर्यंत आपला श्वास या अज्ञानाच्या झोपेत आहे, आपण फक्त भूत आणि भविष्यात अडकलोय, तोपर्यंत आपण सुख दुःख भोगणारा एक सामान्य जीव असतो. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण श्वासाच्या धाग्याला पकडून वर्तमान काळात येतो तेव्हा हा हंस जागा होतो आणि तोच जीव साक्षात शिव बनतो. हो, हेच ते ट्रान्सफॉर्मेशन. पण हे ट्रान्सफॉर्मेशन थिअरीमध्ये ऐकायला उत्तम वाटतं, पण प्रत्यक्ष शरीरात हे कसं घडतं? हे ट्रान्सफॉर्मेशन समजवण्यासाठी ना सनतकुमारांनी मानवी मानसशास्त्राचा एक अत्यंत अचूक नकाशा किंवा आपण त्याला हिट मॅप म्हणूया तो दिला आहे. अच्छा, हीट मॅप शरीराच्या आत? होय. हंस उपनिषद सांगतं की आपल्या हृदयात एक 8 पाकळ्यांचं कमळ आहे. आपला आत्मा म्हणजेच हा हंस या कमळावर विश्रांती घेतो आणि या 8 पाकळ्या म्हणजेच 8 दिशा आहेत. बापरे, 8 दिशा? हो. चेतना ज्या दिशेला जाते ना तशा प्रकारच्या भावना आपल्या आत निर्माण होतात. म्हणजे प्राचीन ऋषींनी अक्षरशः मानवी भावनांचा एक जॉग्राफिकल नकाशाच तयार केला होता. या दिशा आणि भावनांचा संबंध कसा जोडलाय? सुरुवात पूर्वेपासून होते. जेव्हा चेतना पूर्व दिशेच्या पाकळीवर असते तेव्हा पुण्याची किंवा चांगली कामे करण्याची इच्छा निर्माण होते. अच्छा. दक्षिणेच्या पाकळीवर गेल्यावर प्रचंड क्रोध उत्पन्न होतो. पश्चिमेला गेल्यावर पापाची किंवा चुकीच्या गोष्टी करण्याची इच्छा जागी होते आणि उत्तरेच्या पाकळीवर काम वासना निर्माण होते. पण या दिशांना याच विशिष्ट भावना का जोडल्या गेल्या असाव्यात? म्हणजे पश्चिमेला गेल्यावर पाप आणि पूर्वेला पुण्य, हा भौगोलिक संदर्भ कसा काय असू शकतो? हे केवळ बाह्य दिशांचे नाव नाही आहे, तर ती आतल्या ऊर्जेची गती आहे. पूर्व म्हणजे जिथून प्रकाश येतो, म्हणून ती सात्विक ऊर्जा किंवा पुण्य आहे. दक्षिण ही यमाची किंवा मृत्यूची दिशा मानली जाते. जिथे ऊर्जा जड होते म्हणून तिथे क्रोध आहे. आता लॉजिक लागते. आणि पश्चिम म्हणजे जिथे सूर्य मावळतो, अंधार पडतो, तिथे अज्ञानाची किंवा पापाची वृत्ती वाढते. हे खूपच लॉजिकल वाटते. आणि मग उरलेल्या 4 उपदिशांचं काय? तिथे काय होतं? आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्टला चेतना गेली की आलस्य किंवा आळस येतो. नैऋत्याला म्हणजे साऊथ वेस्टला मोह किंवा प्रचंड आसक्ती निर्माण होते. वायव्येला नॉर्थ वेस्टला सतत फिरण्याची, एका जागी स्थिर न राहण्याची वृत्ती बळावते. आणि जेव्हा चेतना ईशान्य दिशेला नॉर्थ ईस्टला पोचते तेव्हा ज्ञानाची किंवा सत्याची प्राप्ती होते. साऊथ ईस्टमध्ये आळस म्हणजे रविवारी दुपारी भरपेट जेवल्यावर आपली चेतना नक्कीच साऊथ ईस्टच्या पाकडीवर जाऊन अडकत असणार, याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही. हो, नक्कीच. पण जर ही चेतना या 8 दिशांना फिरून फक्त भावनांचा असा खेळ करत असेल तर मग ह्या चक्रातून बाहेर पडायचा एक्झिट डोअर कुठे आहे? तो मध्यभागी आहे का? बरोबर ओळखलत. तो एक्झिट डोअर कोणत्याही दिशेला नसून तो अगदी मध्यभागी म्हणजे सेंटरला आहे. जेव्हा हा हंस या सर्व दिशा सोडून कमळाच्या केंद्रस्थानी स्थिर होतो तेव्हा तिथे वैराग्य उत्पन्न होतं.
वैराग्य. पण वैराग्य म्हणजे सर्व सोडून जंगलात निघून जाणं किंवा संन्यास घेणं असा आपला सर्वसाधारण समज असतो ना. इथेच आपली गल्लत होते. वैराग्य म्हणजे कुठूनही पळून जाणं नाही, तर माणूस या जगाच्या संपूर्ण नाटकाचा केवळ एक दृष्टा किंवा साक्षी बनतो. साक्षी हो म्हणजे फक्त बघत राहायचं. हो, आपल्या भावना ह्या कमळाच्या पाकळ्या आहेत, आपण स्वतः कमळ नाही ही जाणीव तिथे निर्माण होते. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींपासून अलिप्त राहण्याची ती अवस्था आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे या मध्यबिंदूपर्यंत, या सेंटरपर्यंत पोहोचण्याचा प्रत्यक्ष मार्ग कोणता? जर मला आतल्या प्रवासाला सुरुवात करायची असेल तर रस्ता कसा शोधायचा? तो रस्ता आहे नाद किंवा अंतर्गत ध्वनी. ध्वनी, हो आतून येणारे आवाज. हो, जेव्हा आपण सोहमच्या ध्यानात स्वतःला पूर्णपणे झोकून देतो तेव्हा शरीराच्या आतून 10 प्रकारचे ध्वनी ऐकू येऊ लागतात. हे कोणतेच शारीरिक ध्वनी नसून ब्रह्मांडाचे मूळ व्हायब्रेशन्स किंवा स्पंदने आहेत. पण आतून आवाज येणं म्हणजे एक प्रकारचं हॅल्युसिनेशन किंवा भास तर नाही ना? नाही, कारण हे ध्वनी रॅन्डम किंवा अनपेक्षित नसतात. त्यांचा एक अत्यंत विशिष्ट आणि वैज्ञानिक क्रम आहे जो चेतनेच्या सूक्ष्म होत जाणाऱ्या अवस्था दर्शवतो. अच्छा, म्हणजे एक ठराविक पॅटर्न आहे. हो, सुरुवातीचे काही नाद हे अत्यंत सूक्ष्म आणि शारीरिक पातळीवरचे वाटतात. पहिला ध्वनी आहे चिणी, म्हणजे शरीरात एखादी अत्यंत सूक्ष्म झिंझिणी आल्यासारखा आवाज. हां. दुसरा आहे चिणी चिणी, जो छोट्या घुंगरांसारखा वाटतो. तिसरा ध्वनी मंदिरातील घंटानादासारखा असतो. आणि चौथा अत्यंत पवित्र अशा शंखाचा नाद असतो. म्हणजे सुरुवातीला हे आवाज एका छोट्या फ्रिक्वेन्सीवर असतात आणि मग पुढे? त्यानंतरचा टप्पा हा लयीचा किंवा संगीताचा आहे. पाचवा ध्वनी तंत्री, म्हणजे विणेच्या तारा छेडल्यासारखा असतो. वा. सहावा ताल किंवा मंजिरीसारखा असतो. सातवा ध्वनी भगवान कृष्णाच्या मुरलीसारखा, बासरीसारखा भासतो. आणि आठवा मृदंग असतो. हा प्रवास खूपच आश्चर्यकारक आहे. एका छोट्या झंझणीपासून सुरू होऊन तो एका पूर्ण वाद्यवृंदासारखा बनत जातोय. गोंधळाकडून एका सुंदर लयीकडे जाणारा हा प्रवास वाटतोय. हो, आणि त्याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे शेवटचे 2 नाद हे या लयीच्याही पलीकडचे आहेत. म्हणजे कसं? 9वा ध्वनी भेरी, म्हणजे युद्धाच्या नगाऱ्यासारखा प्रचंड असतो. हा नाद अहंकारावर शेवटचा घाव घालतो. आणि सर्वात शेवटी येतो 10वा ध्वनी, जो ढगांच्या गडगडाटासारखा असतो. ढगांचा गडगडाट? बापरे, म्हणजे एवढ्या शांततेच्या प्रक्रियेत शेवटी एवढा प्रचंड आवाज का? जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर हा 10वा नाद म्हणजेच परमनाद आहे. ढगांचा गडगडाट जसा आकाशात सगळं काही झाकून टाकतं ना, तसा हा नाद मनाचा पूर्णपणे लय करतो. अच्छा, म्हणजे विचार थांबतात. अगदी. संकल्प विकल्प, चांगले वाईट विचार सर्व संपून जातात. तिथे पोचल्यावर सुरुवातीपासून चाललेला सोहमचा जपही शांत होतो आणि उरते ते केवळ अथांग मौन. ही ती अवस्था आहे जिथे जीव पूर्णपणे शिव बनतो. हे सगळं ऐकायला खूपच अफाट वाटते. पण इथे माझ्या मनात एक अत्यंत मोठा विरोधाभास उभा राहिलाय. सांगा ना. जर माझा श्वास आधीपासूनच सोहम जपत आहे, जर मी मुळातच ते परब्रह्म आहे आणि हा 10वा नाद माझ्याच आत आहे, तर मग मला ध्यानाचा प्रयत्न करण्याची गरजच काय? हे सगळं मिळवण्यासाठी मी सायास का करावेत? यावरून एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर जगातील 99% साधक नेमके याच जाळ्यात अडकतात. खरंच? होय. जोपर्यंत आपण म्हणत असतो की मी ध्यान करत आहे, तोपर्यंत आपला अहंकार शाबूत असतो. तिथे एक मी असतो जो काहीतरी अचीव करण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ध्यान करणं ही सुद्धा एक प्रकारची इगो ट्रिप असू शकते. नक्कीच. सुरुवातीला आपलं मन भरकटलेलं असल्यामुळे प्रयत्न करावा लागतो, हे खरं आहे. पण सत्य खऱ्या अर्थाने तेव्हाच गवसतं जेव्हा आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करणं पूर्णपणे सोडून देतो. आपल्याला कर्ताभाव सोडून फक्त एक साक्षी बनावं लागतं. हे समजण्यासाठी ना मला एका कारच्या स्टिअरिंग व्हीलची उपमा द्यायला आवडेल. सांगा. आपण जेव्हा नवशिके असतो तेव्हा कारचं स्टिअरिंग इतक्या घट्ट पकडतो की त्यामुळे गाडी सुरक्षित चालण्याऐवजी अपघाताचीच जास्त भीती वाटते. आपण आपल्या आयुष्याचं आणि अगदी श्वासाचंही असंच करतो. आपण आपल्या श्वासाला स्वतःच्या मर्जीने कंट्रोल करू पाहतो. अगदी बरोबर उपमा दिलीत. पण उपनिषद आपल्याला एक वेगळाच उपाय सांगतंय. कंट्रोल सोडून द्या, स्टिअरिंगवरची ती घट्ट पकड सैल करा. हो, आणि यालाच योगशास्त्रामध्ये प्राणविद्या असं म्हटलं जातं. जेव्हा आपण श्वासाला कंट्रोल करणं सोडून केवळ त्याचं निरीक्षण करतो, तेव्हा चेतनेचा एक शिफ्ट होतो.
सोहम हा शब्द पलटून त्याचं हंस होतं. अच्छा, सोहमचा हंस. हो, अहमसह म्हणजे मी तो आहे. ही जाणीव आता केवळ एक अनुभव बनते. श्वास आणि मन यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा श्वास कसा वेगवान आणि उथळ होतो, आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा श्वास एकदम संथ चालतो. हो, हे तर आपण नेहमीच अनुभवतो. म्हणूनच मनाशी लढण्याऐवजी केवळ आपल्या श्वासाचं साक्षीभावाने निरीक्षण केलं तर मन आपोआप त्या 10व्या नादाकडे, त्या शांततेकडे खेचलं जातं. अध्यात्म म्हणजे संसारातून पळून जाऊन हिमालयात बसणं नाहीये. अध्यात्म म्हणजे आपल्याच आत रोज चाललेल्या त्या 21,600 श्वासांच्या कॉस्मिक नृत्याशी, त्या अथांग लयीशी जोडलं जाणं. अगदी खरंय. हृदयातील त्या 8 पाकळ्यांच्या कमळाचा प्रवास आणि आतल्या 10 नादांचा अनुभव आपल्याला हेच शिकवतो की आपण सुख शांतीसाठी बाहेर हात पसरणारी भिकारी नसून आपण स्वतःच आनंदाचा एक अथांग महासागर आहोत. आपल्याला फक्त तो अजप ऐकायला शिकायचा आहे. आणि हे ज्ञान केवळ पुस्तकात वाचून विसरण्यासारखं नाहीये, तर प्रत्येक श्वासासोबत जगण्यासारखं आहे. साक्षीभाव हाच या संपूर्ण प्रवासाचा मास्टर की आहे. म्हणूनच जाता जाता एका विचारासोबत मी आपल्याला सोडून देते. आपण नेहमी शांततेसाठी हिमालयात एखाद्या गुहेत किंवा निर्जन स्थळी जाण्याचं स्वप्न पाहतो. पण जर तो 10वा नाद, तो ढगांचा गडगडाट आणि ती परम शांतता आपल्याच आत सतत वाजत असेल, तर उद्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना किंवा एखाद्या प्रचंड गोंगाटाच्या रस्त्यावरून चालत असताना आपण त्या अंतर्गत शांततेशी ट्यूनिंग करू शकू का? बाहेरचा हा गोंगाट खरोखरच आपल्या आतल्या त्या अथांग शांततेवर मात करू शकतो का? यावर नक्की विचार करा. भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत पुढच्या सखोल चर्चेत. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही केवळ हाडामासाचा पुतळा नसून या अनंत ब्रह्मांडाची सर्वात सुंदर आणि गूढ अभिव्यक्ती आहात. सर्वात सुंदर आणि गूढ अभिव्यक्ती आहात. सर्वात सुंदर आणि गूढ अभिव्यक्ती आहात. ज्या क्षणी तुम्ही स्वतः श्वासाचा कर्ता मानणे सोडून केवळ साक्षी बनता, त्याच क्षणी तुम्ही परमहंस स्थितीचा अनुभव घेऊ लागता. परमहंस स्थितीचा अनुभव घेऊ लागता. 2 श्वासांच्या मधील तो सन्नाटाच तुमचे खरे घर आहे. जर आजच्या या विवेचनाने तुमच्या ज्ञानात आणि ऊर्जेत भर घातली असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या सखोल अवकल विज्ञानापासून तुम्ही वंचित राहणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण सत्याचा प्रकाश पसरवणे हीच खरी प्राणविद्या आहे. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमयी प्रवासात. तोपर्यंत प्रत्येक श्वासासोबत त्या सोहम तत्वाला जागरूकतेने जगा. तुम्हीच मार्ग आहात आणि तुम्हीच मंजिल आहात. धन्यवाद.